संपूर्ण विश्वाला सुख, शांती, मानवता तथा दुःखमुक्तीचा आर्य संदेश देणारे विश्व शांतिदूत महाकारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध यांना त्रिवार अभिवादन करतो। तथागतांनी समग्र मानवजातीच्या दुःखमुक्तीसाठी उपदेशिलेला महान सद्धम्म अर्थात बौद्ध धम्म तथा या सद्धम्माचा अविरतपणे प्रचार आणि प्रसार करणारा तथागतांद्वारा स्थापित सदा पूजनीय भिक्खू संघ या पूजनीय भिक्खू संघाला त्रिवार अभिवादन करतो। ज्यांच्या अथांग अमर्याद त्याग प्रभावामुळे या भारतभूमीला बुद्धभूमीचे रूप पुन्हा एकदा प्राप्त झालं, असे बौद्ध धम्माचे पुनरुद्धारक तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धार करते प्रज्ञासूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीमध्ये जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहून। आजच्या या मंगलमय प्रसंगी संघरत्न बुद्धविहार मयूर पार्क औरंगाबाद या ठिकाणी उपस्थित आपण सर्व धम्म उपासक धम्म उपासिका आपल्या सर्वांप्रती मी सर्वप्रथम अनंत मंगल कामना मंगल आशीष अर्पण करतो आणि आजच्या या वर्षावासकालीन धम्मदेसनेला सुरुवात करतो। उपस्थितांनो, वर्षावासाच्या या 3 महिन्यांच्या पवित्र कालावधीमध्ये आपण सर्वांनी अतिशय श्रद्धापूर्वक बोधिसत्वाच्या बुद्धत्व प्राप्तीचे प्रवेशद्वार अर्थातच 37 बोधिपाक्षीय धम्माचा अभ्यास केला। हे 37 बोधिपाक्षीय धम्म समजून घेण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे। यासोबतच आपण बोधिसत्वाची दुःखमुक्तीची अवस्था कशी असते, म्हणजे तो बोधिसत्व बुद्ध होण्या अगोदर दुःखमुक्त कसा होतो, तर त्या बोधिसत्वाच्या दुःखमुक्तीच्या 4 अवस्था ते सुद्धा आपण पाहिल्या। श्रोतापन्न, सकृदागामी, अनागामी आणि अरहंत। आणि अशा पद्धतीने एक बोधिसत्व या 37 बोधिपाक्षीय धम्माची भावना करत 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 नंतर दुःखमुक्तीच्या या 4ही अवस्थांना प्राप्त करत करत दुःखमुक्त होतो, अरहंत होतो, दुःखमुक्त होतो। आणि त्यानंतर त्याचा पुढचा जो मार्ग आहे ज्याला बुद्धत्व प्राप्तीचा मार्ग म्हणतात, की तो बोधिसत्व आता बुद्ध होणार आहे, कारण तो दुःखमुक्त होऊन थांबणार नाही आहे। जसं मी मागे पण सांगितलं की त्याच्यामध्ये जर पारमीचं बल असेल, पारमी बल असेल तर तो बुद्ध होईल। आणि बुद्ध झाल्यानंतर सम्यक संबुद्धीची प्राप्ती केल्यानंतर तो बुद्ध त्या दुःखमुक्तीच्या ज्ञानाचा उपदेश या सर्व लोकांना करतात। कशासाठी? की हे सगळे लोक दुःखमुक्त व्हावेत, या लोकांना खरी दुःखमुक्ती समजावी, याकरिता मग ते बुद्ध या जनतेला त्या दुःखमुक्तीचा मार्गाचा उपदेश करतात। तर आपण आता त्या बोधिसत्वाच्या दुःखमुक्तीच्या अवस्थेला बघितलेला आहे। त्याच्यानंतर जो बोधिसत्वाचा जो प्रवास आहे, म्हणजे बोधिसत्व आता बुद्ध होणार आहेत, बोधिसत्व आता बुद्धत्वाची प्राप्ती करणार आहेत। तर त्या बुद्धत्व प्राप्तीच्या मार्गातील अत्यंत महत्त्वपूर्ण अशा 10 पारमितांचा उपदेश भगवान बुद्धाने केलेला आहे। ह्या 10 पारमिता सारांश रूपया मागच्या प्रवचनामध्ये आपण बघितलं की या 10 पारमिता कोणत्या कोणत्या आहेत, की ज्या पारमितांना एक बोधिसत्व पूर्ण करतो आणि बुद्ध बनण्यासाठी त्याच्यामध्ये जे पूर्णत्व बल असावं लागते, त्या पारमींना पूर्ण करून तो बोधिसत्व स्वतःला बलवान बनवतो, स्वतःला शक्तिमान बनवतो आणि बुद्ध होण्यासाठी जी पात्रता आहे, कोणती मुख्य पात्रता आहे,
या 10 पारमिता, या 10 पारमितांना पूर्ण करतो आणि 10 पारमिता पूर्ण करून तो बोधिसत्व बुद्ध होत असतो. त्यामुळे या 10 पारमितांना सुद्धा पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे. कारण जोपर्यंत या 10 पारमितांचा अभ्यास आपण आता करणार नाही, आपली प्रवचन मालिका पूर्ण होणार नाही. त्यामुळे आता काही 15-16 दिवस उरलेले आहेत वर्षावास संपन्न होण्यासाठी. तर या पुढील 10 ते 15 दिवसांमध्ये बोधिसत्वाच्या ज्या 10 पारमिता आहेत त्या 10 पारमितांचा अभ्यास या पुढील काळामध्ये आपण करणार आहोत. तर कालच्याही प्रवचनात, मागच्या प्रवचनामध्ये या 10 पारमितांबद्दल तुम्हाला एक मी गाथा सांगितली होती. कोणती गाथा? जे तुम्ही सकाळच्या सत्रामध्ये धम्मसंस्कारामध्ये म्हणता महामंगल गाथा. त्याची सुरुवातच आहे बघा, पारमितांना अनुसरून सुरुवात केलेली आहे. कशी आहे ती गाथा? महाकारुणिको नाथो हिताय सब्ब पाणिनं पुरेत्वा पारमी सब्बा पत्तो संबोधिमुत्तमं एतेन सच्चवज्जेन होतु ते जयमंगलं. आहे की नाही? अशी गाथा म्हणतो आपण. याचा अर्थ काय होतो? महाकारुणिको नाथो. भगवान बुद्धांना महाकारुणिक म्हटलेलं आहे, कारण अपार करुणा होती भगवान बुद्धांमध्ये. या समग्र जनतेविषयी अमर्याद करुणा होती, म्हणून त्यांना महाकारुणिक म्हणतात. तर असे जे भगवान बुद्ध महाकारुणिको नाथो, त्यांना नाथ म्हटलेलं आहे. नाथ, महाकारुणिको नाथो हिताय, हिताय म्हणजे सर्वांच्या हिताकरिता, हिताय सब्ब पाणिनं, सर्व प्राणी मात्रांच्या हिताकरिता पुरेत्वा पारमी सब्बा. पुरेत्वा पारमी, पुरेत्वा म्हणजे पूर्ण केली. काय पूर्ण केली? पुरेत्वा पारमी, पारमी पूर्ण केली. किती पारमी पूर्ण केली? 10 पारमी पूर्ण केली. पुरेत्वा पारमी सब्बा पत्तो संबोधिमुत्तमं, या 10 पारमिता पूर्ण करून त्याने अनुत्तरशा संबोधीची प्राप्त केली. हे सत्यवचन आहे. आणि पुढे आपण म्हणतो एतेन सच्चवज्जेन होतु ते जयमंगलं. या सत्यवचनाने तुझं जयमंगल कल्याण हो, असं म्हणतो की नाही आपण? हे सत्यवचन आहे. आपण जे म्हणतो हे सत्यवचन आहे. का? की बोधिसत्व याच 10 पारमितांना पूर्ण करून सम्यक संबोधीची प्राप्त करून घेत असतात. आणि म्हणून या 10 पारमिता महत्त्वाच्या आहेत. तर या 10 पारमिता कोणत्या? मागच्या प्रवचनात सारांश रूपे मी तुम्हाला सांगितलं. दान, शील, नैष्क्रम्य, प्रज्ञा, वीर्य, शांती, सत्य, अधिष्ठान, मैत्री आणि उपेक्षा. या त्या 10 पारमिता आहेत. आणि या 10 पारमितांना पूर्ण करून तो बोधिसत्व बुद्ध होत असतो. तर या 10 पारमितांचा आपण आपल्या प्रत्येक प्रवचनात, पुढील प्रवचन मालिकेमध्ये आपण अभ्यास करणार आहोत. आज आपण एक पारमिता, म्हणजे जी अगदी सुरुवातीची पारमिता आहे, पहिली पारमिता बोधिसत्वाची दान पारमिता. पहिली पारमिता आहे दान पारमिता. तर ही दान पारमिता कशी आहे? ही दान पारमिता, तर याचा लाभ काय आहे? बोधिसत्वाच्या जीवनामध्ये याचं काय महत्त्व आहे? थोडं सारांश रूपे आपण आजच्या प्रवचन मालिकेमध्ये बघूया. पहिली पारमिता कोणती? दान पारमिता. एका बोधिसत्वाला बुद्ध बनण्यासाठी या दान पारमितेचंही पूर्ण करावी लागतात. ही दान पारमिता पूर्ण करावी लागते. आता तुम्ही म्हणाल दान पारमिता नेमकी पूर्ण कधी होते? पूर्ण म्हणजे काही लिमिटेशन असतील ना, आहे की नाही? जसं आता एखादी बकेट आहे, नळाखाली आपण लावली, तर जेव्हा ती थोडीशी भरते, आपण काय म्हणतो? थोडीशी भरली, थोडीशी बाकी आहे. पुन्हा आपण ती बकेट भरत आहोत, ती बकेट पूर्ण भरली, म्हणजे याचा अर्थ काय झालं? आता हे पूर्ण भरली, आता परिपूर्ण, म्हणजे याची पारमी पूर्ण झाली. तर बोधिसत्वाची दान पारमी कधी पूर्ण होते असा प्रश्न पडू शकते. आता कधी कधी सामान्य लोकांमध्ये प्रश्न पडते, 10 रुपये 10 रुपये देतात काही जण दान, काही लोक 50 देतात, काही लोक 100, काही लोक 1000, काही लोक लाखो, काही लोक करोडो रुपये दान देतात. तर काही लोकांना असं वाटेल की 1 करोड दान दिल्यानं आपली पारमिता पूर्ण होईल. तसं पण नाही बघा. ही पारमिता, बोधिसत्वाची जी पारमिता आहे ती कधी पूर्ण होते? म्हणजे आपण म्हणू शकतो की हां झालं,
की आता बोधिसत्वाची जी दान पारमिता आहे ती आता परिपूर्ण झाली, आता ती परिपूर्ण झालेली आहे, आता थोडी पण पारमी एवढी पण शिल्लक नाही आहे, परिपूर्ण झालेली आहे. तर भगवान बुद्ध याचाही उपदेश करतात की बोधिसत्वाची दान पारमिता कधी पूर्ण होते. तर या संदर्भामध्ये भगवान बुद्धाने सांगितलेलं आहे की दान पारमिता तेव्हाच पूर्ण होते की जेव्हा तो बोधिसत्व आपल्या सर्वस्वाचा त्याग करतात, तेव्हा ती दान पारमिता पूर्ण होते. सर्वस्वाचा त्याग. सर्वस्वाचा त्याग म्हणजे काय? म्हणजे माझ्याकडे जर समजा गाडी, बंगला, बॅलेन्स, नौकर, चाकर, शेती, बाडी, हा अमाप संपत्ती आहे, अरे याचा त्याग तर करतातच करतात. काही मोठी गोष्ट नाही आहे बोधिसत्वासाठी. आणि अशा अनेक जातक कथा पण आहेत. व्यसंतर जागतिक कथा मी तुम्हाला सांगणारच आहे. सगळं सर्वस्व दान करतात बघा, गाडी, बंगला, ते जे जे काही असेल सगळं सर्वस्वाचा त्याग करतात. एवढंच काय, तर ते बोधिसत्व स्वतःचाही त्याग करतात. म्हणजे स्वतःचं जे शरीर आहे, जर एखाद्याचा प्राण वाचविण्यासाठी, एखाद्याला अभयदान देण्यासाठी मला मृत्यू आला तरी चालेल, मला माझ्या शरीराचा त्याग करण्याची जरी वेळ आली तरी चालेल, पण ते बोधिसत्व स्वतःचाही परित्याग करतात. तेव्हा त्या बोधिसत्वाची पारमिता कोणती? दान पारमिता पूर्ण होते. तेव्हा बोधिसत्वाची दान पारमिता पूर्ण होते. बघा, हे सोपं नाही आहे. आपण जे काही दान, छोट्या छोट्या गोष्टीचं दान देतो ना, हे कशासाठी आहे? आपल्याला त्या मार्गापर्यंत पोहोचायचं आहे, त्या दुःखमुक्तीच्या मार्गापर्यंत पोहोचायचं आहे. ते बोधिसत्वातलं जे पारमी बल आहे, ते पारमी बल आपल्यामध्येही उत्पन्न व्हावं याकरिता बघा उपासक आणि उपासिका छोट्या छोट्या गोष्टीचं दान देतात. भोजनदान देतात, चिवरदान देतात, आमिषदान देतात, इतर साहित्याचं दान. हे दान जे आहे ना, हे कशासाठी आहे? तर भगवान बुद्धांनी या दानाचं महत्त्व सांगितलेलं आहे की दान कशासाठी आहे. तर दान या शब्दाचा शब्दशः अर्थ होतो देणे. काय अर्थ होतो? दान याचा शब्दशः अर्थ होतो देणे. आणि देणे म्हणजे काय? इतरांच्या हितासाठी. तर हे समजलं पाहिजे ना. दान म्हणजे देणे. देणे म्हणजे काय ना, काही पण देत बसू आपण. कोणाला दारूचं दान देतात लोक, तर दान नाही आहे ते. देणं म्हणजे ते दान नाही आहे. विष दान देतात बघा, विष देतात, ते पण दान नाही आहे की नाही? काही लोकांचं वाईट होईल असं काही दान देतात, ते पण दान म्हणजे काय? तर दानाचा सकारात्मक अर्थ आहे देणे. पण देणे म्हणजे काय? काय द्यायचं आहे? इतरांच्या हितासाठी. म्हणजे इतरांचं ज्याच्यामध्ये हित आहे, दुसऱ्यांचं ज्याच्यामध्ये हित आहे, सुख आहे, की ज्यामुळे त्याचं मंगल होईल, त्याचं कल्याण होईल, माझं पण मंगल होईल, माझं पण कल्याण होईल, त्याचंही मंगल होईल, त्याचंही कल्याण होईल, अशा भावनेने जेव्हा आपण दान देतो तेव्हा ते दान असते. तेव्हा ते दान असते. पण याच्यामध्ये दान देत असताना पण त्याच्यामध्ये बुद्ध म्हणतात की हे दान देत असताना आपल्या मनामध्ये निरपेक्ष भाव असला पाहिजे. निरपेक्ष भाव म्हणजे कोणती अपेक्षा नसावी की मी देत आहो तर पुन्हा रिटर्न आलं पाहिजे. तुम्ही नाही का लग्नामध्ये गिफ्ट देता तर त्यांच्यावरती बॅलन्स येते, रिटर्न गिफ्ट, की दिलं तर द्यावं लागते. असं नाही बघा, हे निरपेक्ष भाव नसते. म्हणजे कोणती अपेक्षा नसते बघा, निरपेक्ष भाव आहे बघा, निरपेक्ष आहे. म्हणजे मी जर कोणाला दान देत आहे तर त्या दानाच्या बदल्यात किंवा मोबदल्यामध्ये मला काहीतरी मिळेल, माझी स्तुती होईल, माझा सन्मान होईल, मला काहीतरी लाभ, म्हणजे मला काहीतरी अलौकिक प्राप्त होईल, अशा भावने, निरपेक्ष भावनेने त्याचं मंगल हो, त्याचं कल्याण हो, अशी भावना बोधिसत्व ठेवतात. निरपेक्ष भावना असते बघा, कोणती अपेक्षा मनामध्ये नसते. हा निरपेक्ष भाव मनामध्ये असला पाहिजे. आणि या सोबत भगवान बुद्ध म्हणतात दान देणे म्हणजे काय? जेव्हा तुम्ही निरपेक्ष भावनाने काहीतरी दान देता, याचा अर्थ काय करता तुम्ही? त्या वस्तूचं म्हणा किंवा त्या गोष्टीचं तुम्ही त्याग करता ना. निरपेक्ष भाव आहे. म्हणजे मी जर तुम्हाला एखादी वस्तू दान दिली तुमच्या कल्याणासाठी, तुमच्या भल्यासाठी, माझ्या मनामध्ये अपेक्षा नाही आहे की तुम्ही मला प्रति ते दान द्यावं, त्याचा मला मोबदला द्यावा, अपेक्षा नाही, बस तुमचं कल्याण व्हावं. म्हणजे काय? मी त्या वस्तूचा त्याग केला.
त्या वस्तूचा मी त्याग केलेला आहे, याचाच अर्थ असा आहे दान. याचा दुसरा अर्थ आहे त्याग करणे. आणि त्याग कधी होतो? त्याग कधी होतो? जेव्हा तुमच्या मनामध्ये त्या दानाबद्दल निरपेक्ष भाव आहे, तेव्हा त्याचा त्याग होतो. बघा, आता दान दिलं आपण, पण मनामध्ये भाव आहे, अपेक्षा आहे की त्या दानाच्या बदल्यात मला काहीतरी मिळावं, माझी स्तुती व्हावी, माझी प्रशंसा व्हावी, असं जर अपेक्षा असेल ना, तर ते दान जे आहे ते निरपेक्ष भावनेचं दान नाही आहे, तो त्याग नाही आहे. ते दिलं आपण, पण तिथं त्याग आलेला नाही आहे. म्हणून भगवान बुद्ध म्हणतात की जेव्हा तो बोधिसत्व आपली दान पारमिता पूर्ण करतो, तर दान पारमिता पूर्ण करतो म्हणजे काय? तो त्याग करतो. त्याग कशाचा त्याग करतो? सर्वस्वाचा त्याग करतो. सर्वस्वाचा. त्याच्याकडे महल आहेत, घोडे, रथ, म्हणजे सर्व प्रकारची सुखसंपत्ती आहे, सगळं काही सर्वस्वाचा त्याग करतो. बघा, ते बोधिसत्व असतात ना. एवढंच काय, वेळेप्रसंगी जर स्वतःचाही त्याग करण्याची जर वेळ आली तर ते मागे हटत नाही. बोधिसत्व मागे हटत नाही, सर्वस्वाचा त्याग करतात, स्वतःचाही त्याग करतात. मृत्यू आला तरी ते स्वतःचाही त्याग करतात, स्वत्याग करतात. बघा, ही बोधिसत्वाची दान पारमिता आहे. हे सोपं नाही आहे. बघा, दान देणं सोपं नाही आहे, त्याग करणं सोपं नाही आहे. बघा, कारण भगवान बुद्धांनी एका वचनामध्ये सांगितलेलं आहे, एक वचन आहे, संयुक्त निकाय नावाच्या ग्रंथातलं वचन आहे. भगवान बुद्ध एक वचन सांगतात, दानंच युद्धंच समान माहु. बुद्धाचं वचन आहे. काय म्हणतात भगवान बुद्ध? दानंच युद्धंच समान माहु. दान करणे आणि युद्ध करणे समान माहु, समान आहे. काय उपमा दिली बघा भगवान बुद्धांनी. म्हणजे दान करणे हे युद्ध करण्यासमान आहे, युद्ध करण्यासमान. बघा काय बुद्धांनी काय उपमा दिली बघा, युद्ध करण्यासमान आहे. युद्ध करतात राजे लोक, तेव्हाकडे युद्ध करायचे कशासाठी? युद्ध करून त्या समोरच्या शत्रूला हरविण्यासाठी युद्ध करायचे, त्या समोरच्या शत्रूला जिंकण्यासाठी युद्ध करायचे. युद्ध करण्यासाठी राजा सर्वस्व म्हणजे पणास लावून युद्ध करायचा, जिंकण्यासाठी, त्या समोरच्या शत्रूला हरविण्यासाठी. तर बुद्ध म्हणतात, दानंच युद्धंच समान माहु. दान करणे हे युद्ध करण्यासमान आहे. आपण पण युद्ध करतो, दान करताना आपण सुद्धा युद्ध करतो, पण हे युद्ध कोणतं समजलं पाहिजे. तर बघा, युद्ध कोणासोबत असते? तर बुद्ध काय म्हणतात? दान देणे हे युद्धासमान आहे. तर बुद्ध म्हणतात की दान कोण देते? ज्याच्या मनामध्ये लोभ नाही आहे, तोच व्यक्ती दान करू शकतो. पण ज्याच्या मनात लोभ आहे तो दान करू शकतो का? नाही करू शकत. अवा लोभ जो आहे ना, लोभ म्हणजे आसक्ती, हा लोभ जो संस्कार आहे त्या व्यक्तीला दानच करू देत नाही. दान तर जाऊ द्या हो, भिकाऱ्यानं जर 1 रुपया जरी मागितला ना, 1 रुपया देण्याची सुद्धा त्याच्यामध्ये ती मानसिकता उत्पन्न होत नाही. कशामुळं? नाही, मी कशाला देऊ, माझा पैसा आहे, मी कशा, हा लोभ आहे ना, हा लोभ आहे. बघा, ते हे लोभयुक्त चित्त जे आहे, हे लोभयुक्त चित्त तुम्हाला दान करू देत नाही. तर तुम्हाला कशाशी युद्ध करायचं आहे? तुमचा शत्रू कोण आहे जे तुम्हाला दान करू देत नाही? तुमचं लोभयुक्त मन. तर बुद्ध म्हणतात की दानरूपी शस्त्राने, भगवान बुद्ध म्हणतात की दानरूपी शस्त्राने लोभरूपी शत्रूला नष्ट करा. तर याचा उद्देश तुम्हाला समजला की दान कशासाठी करायचं आहे? तुम्हाला तुमच्या चित्तातील लोभ कमी करण्यासाठी हे दान करायचं आहे. बघा, आहे की नाही? युद्धासमानच आहे ना. दान करणं सोपं नाही आहे. आपल्याला आपल्यातील लोभ जो आहे त्या लोभाला जिंकावं लागतं, त्या लोभाला हरवावं लागतं, त्याला जिंकावं लागतं. स्वतः त्या लोभाला नष्ट करून
आपल्याला दान करावं लागत असेल. जर चित्तामध्ये लोभ असेल ना तर ते दान करू शकत नाही बघा. कधी कधी लोक करतातही, पण ते काय असते त्याच्यामध्ये अपेक्षा असते बघा. माझा सन्मान व्हावा, माझं नाव निघावं, माझं नाव निघालं पाहिजे, माझ्या नावाची प्रशंसा झाली पाहिजे असं म्हणतात बघा. काही काही लोकांच्या मनात भयानक अशा प्रकारचा अहंभाव असतो, लोभ असते. हे दान नाही आहे, हे दान नाही आहे बघा. बुद्धाने याची तत्व सांगितलेली आहेत की दान देत असताना तुमच्यामध्ये निरपेक्ष भाव असला पाहिजे, तुमच्यामध्ये त्याग करण्याची भावना असली पाहिजे. आणि जर त्याग करायचा असेल तर लोभ कमी झाला पाहिजे, आणि लोभ कमी होईल तरच तर तुम्ही दान कराल. म्हणून म्हटलेलं आहे बघा की जे आपण दान करतो त्या दानाचा एक प्रमुख उद्देश आहे, आणि तो उद्देश म्हणजे आपल्या चित्तातील लोभ नष्ट करणे. समजलं? लोभ नष्ट करणे. जर एक बोधिसत्व आपली दान पारमिता पूर्ण करण्यासाठी सर्वस्वाचा त्याग करतात, जे जे काही असेल, समजा जे काही असेल, राजमहल असतील, घोडे, रथ, शेती, महल, सर्वस्व, या सर्वस्वाचा त्याग करतात बघा. कोणी करू शकते का एवढा त्याग? आज जर कोणाला असं आपण म्हटलं की आपल्या घरादाराचा त्याग करा, सोपं नाही आहे. आपल्याकडे असणारा पैसा दान करा, आपल्याकडे असणारी धनसंपत्ती दान करा, जे काही असेल, गाडी, बंगला, बँक बॅलेन्स, या सर्वच नौकर चाकर सगळ्याचं दान करा. तर दान करणं सोपं नाही आहे. का नाही आहे? कारण त्याच्यामध्ये आपल्या मनामध्ये लोभ आहे. पण एक बोधिसत्व बघा, एक बोधिसत्व आपली दान पारमिता पूर्ण करण्यासाठी बिलकुल विचार करत नाही. म्हणजे स्वतःपुरता बिलकुल विचार करत नाही, सर्वस्वाचा त्याग करतो बघा. कारण लोभ नाही आहे ना, कारण लोभ नाही आहे, लोभाला जिंकलेला आहे. तर ते बोधिसत्व लोभ नष्ट करून सर्वस्वाचा त्याग करतात, तेव्हा त्यांची दान पारमिता पूर्ण होत असते. भगवान बुद्धांनी याच्याही पुढे जाऊन हे दान जे आहे, हे दान म्हणजे सफल कधी होते? दान तर आपण सगळेच करतो, नाही की नाही? आपण सगळेच दान करतो, बोधिसत्व पण दान करतात. पण दान पारमिता पूर्ण करीत असताना हे जे दिलेलं दान आहे, हे दान यशस्वी कधी होते? म्हणजे आपण असं म्हणूया की ते सफल कधी होते? त्या दानाचं कुशल फळ तुम्हाला कधी प्राप्त होऊ शकते, या संदर्भात सुद्धा भगवान बुद्धाने सांगितलेलं आहे की एका बोधिसत्वाच्या जीवनामध्ये दान जे आहे, हे दान सफल कधी होते? तर त्याच्यात 4 तत्वांचा उपदेश बुद्धाने केलेला आहे. 4 तत्व असली पाहिजे दान देत असताना. तुमच्यामध्ये या 4 तत्वांचा विकास झाला पाहिजे, तेव्हा ते दान सफल होत असते. बोधिसत्व सुद्धा याच 4 तत्वांच्या सहाय्याने आपली दान पारमिता पूर्ण करतात. कोणती जी 4 तत्व आहेत? बोधिसत्वाच्या दान पारमितांची 4 तत्व आहेत. तर त्यापैकी पहिलं तत्व आहे उत्साह. उत्साह, उत्साह म्हणजे काय? आपण बघितलं ना सदुती बोधिपाक्ष धम्मामध्ये, वीर्य. वीर्य म्हणजे काय? म्हणजे जर समजा तुमच्यामध्ये शारीरिक किंवा मानसिक थकवा निर्माण झाला, थकवा आला, कंटाळा आला, तर या थकवा, या कंटाळाला दूर करण्याचं काम, नष्ट करण्याचं काम कोण करते? वीर्यबल करते. आपण बघितलं ना मागच्या सदुती बोधिपाक्ष धम्मामध्ये, वीर्य म्हणजे उत्साह असला, म्हणजे तुमच्यामध्ये दान देण्याचा उत्साह तुमच्यात असला पाहिजे, वीर्य तुमच्यामध्ये असलं पाहिजे. जेव्हा कधी दान देण्याची संधी तुम्हाला मिळाली तर तुमच्यामध्ये उत्साह संचारला पाहिजे. तुम्ही बिलकुल त्याचा कंटाळा करू नये, तिथे आळस करू नये, नाही नाही आता नको, नाही नाही नंतर करू, असं जर आपण कंटाळा केला, आळस केला, तर त्या दान पारमिताचं तत्व पूर्ण होत नाही बघा. तर काय असलं पाहिजे? आपल्यामध्ये उत्साह असला पाहिजे. एक बोधिसत्व जे आपली दान पारमिता पूर्ण करतात, जर त्यांच्या जीवनामध्ये असा काही प्रसंग आला की दान द्यायचं आहे, अगदी छोट्यातल्या छोट्या गोष्टीच्या दानापासून अगदी मोठी गोष्ट जरी दान द्यायची असेल, उत्साह संचारतो बघा बोधिसत्वामध्ये. ते मागे सरत नाहीत, आळस करत नाहीत, उलट त्यांच्यामध्ये असं काय म्हणतो त्याला, उत्साह संचारतो.
त्यांच्यामध्ये उत्साह संचार होतो आणि अगदी उत्साहपूर्वक वीर्यपूर्वक ते आपलं तत्व पूर्ण करतात. काय असलं पाहिजे आपल्यामध्ये? उत्साह असला पाहिजे. दुसरं तत्व सांगितलेलं आहे प्रज्ञा. दान देत असताना आपल्यामध्ये प्रज्ञा सुद्धा असली पाहिजे. प्रज्ञा याचा अर्थ सांगितलेला आहे सावधानता किंवा सजगता. सावधानता किंवा सजगता. सजगता कशाची? मी दान देत आहे याबद्दल तुम्ही सजग राहिले पाहिजे. तर इकडे पाहायचं असं कॅमेराकडे काढला का फोटो होतं की नाही असं, म्हणजे ते तिकडे काही माहीत नाही, इकडे फोटो काढला पाहिजे. ही सजगता नाही आहे. दान देणं तर दुसरं तत्व आहे. सजगता असली पाहिजे, प्रज्ञा असली पाहिजे आपल्यामध्ये. म्हणजे आपण जागृत असलो पाहिजे की मी हे जे दान देत आहे हे दान त्या व्यक्तीच्या मंगलासाठी हे दान देत आहे, याच्यामध्ये माझं पण मंगल आहे, अशी प्रज्ञा तुमच्यात असली पाहिजे. अशी सजगता तुमच्यामध्ये असली पाहिजे. या दानामुळे या व्यक्तीचं मंगल हो, या दानामुळे माझं पण मंगल हो, अशी सजगता अशी प्रज्ञा तुमच्यामध्ये असली पाहिजे. म्हणजे असं बेहोशीमध्ये राहून दान होत नसते बघा, असं बेशुद्धीमध्ये राहून दान होत नसते बघा. म्हणून काय असं आपल्यामध्ये दान पारमिताचे दुसरं तत्व आहे सजगता असावी आपल्यामध्ये, सावधानता असावी, जागृतपूर्वक आणि जाणीवपूर्वक. काय बुद्ध म्हणतात? जाणीवपूर्वक तुम्ही ते दान दिलं पाहिजे. जाणीवपूर्वक म्हणजे काय? त्या दानाची जाणीव तुम्हाला असली पाहिजे की हे दान मी कशासाठी देत आहे, हे दान मी कुणाला देत आहे, या दानामुळे त्याचं मंगल होईल का, या दानाचं फळ मला प्राप्त अशी जागरूकता तुमच्यामध्ये असावी, अशी प्रज्ञा तुमच्यामध्ये असली पाहिजे. म्हणून आवश्यक आहे बघा प्रज्ञा, हे दुसरं तत्व आहे. तिसरं तत्व सांगितलेलं आहे अधिष्ठान. अधिष्ठान म्हणजे काय? हे पारमिता सुद्धा आहे, नंतर आपण ते बघणारच आहोत. अधिष्ठान म्हणजे सम्यक संकल्प करणे. त्या दानाचा तुम्ही संकल्प सुद्धा केला पाहिजे. त्या दानाचा संकल्प कसा करायचा? तुम्ही संकल्प कोणता? की जे दान मी देत आहे या दान बलाने त्या व्यक्तीचं मंगल हो, असा संकल्प करा. हे दान देण्याची संधी मला पुन्हा पुन्हा प्राप्त हो, असा संकल्प करा. हे दान देण्यामुळे माझं मंगल हो, असा संकल्प करा. याला म्हणतात सम्यक संकल्प. जो शब्द वापरलेला आहे अधिष्ठान. आणि अधिष्ठान एक पारमिता सुद्धा आहे, त्यावर पुढच्या वेळेस पाहणारच आहोत. हे तिसरं तत्व आहे. चौथं तत्व सांगितलेलं आहे करुणा. जे सर्वाधिक महत्त्वाचं आहे बघा, करुणा. दान देत असताना जर तुमच्यामध्ये करुणा भावच नसेल ना, ते दानाचं तत्व पूर्ण होत नाही. करुणा, यापूर्वी पण मी तुम्हाला करुणेचा अर्थ सांगितलेला आहे. काय होते करुणा म्हणजे? करुणा म्हणजे जेव्हा कधी तुम्ही एखाद्या दुःखी माणसाला पाहता, तर आपण म्हणतो ना, त्या एखाद्या आजारी माणसाला पाहून अरे बिचारा, आजारी बिचारा, हळूहळू उत्पन्न होतं ना आपल्या मनामध्ये. आपल्या मनामध्ये व्हायब्रेशन येतात बघा, अरे बिचारा किती दुःखी आहे, बिचारा याचं दुःख दूर झालं पाहिजे, हा आजारातून मुक्त झाला पाहिजे. ही जी भावना उत्पन्न होते ना आपल्यामध्ये, याला म्हणतात करुणा. म्हणजे पुढच्या माणसाचं मंगल हो, पुढच्या माणसाचं हित हो, तो सर्व प्रकारच्या शोकातून मुक्त हो, दुःखातून मुक्त हो, अशी करुणा भावना तुमच्यामध्ये असली पाहिजे. अशी करुणा भावना तुमच्या मनात उत्पन्न झाली पाहिजे, तेव्हा दान पारमिता पूर्ण होत असते. करुणा जर नसेल ना, तर दान पारमितेचं तत्व पूर्ण होत नाही बघा. करुणा महत्त्वाची आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही दान कराल ना, कुठेही भिक्खू संघाला दान करा, परिवाराला दान करा, कुठे जिथे तुम्ही दान करत असाल, दान करत असताना मनामध्ये करुणा ठेवा. कोणती करुणा? की तो व्यक्ती दुःखमुक्त व्हावा, तो व्यक्ती शोकमुक्त व्हावा, त्या व्यक्तीला कोणत्या प्रकारचं दुःख होऊ नये, शोक होऊ नये, ही करुणा भावना तुमच्या मनामध्ये असली पाहिजे बघा. आणि दानाचा मुख्य आधार करुणा आहे. काय आहे? दानाचा मुख्य आधार कोणता आहे? करुणा. या करुणा नावाच्या खंब्यावरती दान पारमिता टिकलेली असते बघा. इतकं सोप्या पद्धतीने भगवान बुद्धाने सांगितलं दानाचं महत्त्व. म्हणजे या करुणा तत्वाच्या खांबावर दान पारमिता, आधारशिला दान पारमिता असते बघा. म्हणजे दानाचा मुख्य आधार करुणा आहे.
आणि बोधिसत्व तर हे करुणावान असतात, आहे की नाही? जे बोधिसत्व असतात तिथं करुणावान, अनंत करुणावान असतात बघा. कोणाबद्दल बिलकुल द्वेष नसतो बघा त्यांच्या मनामध्ये. वेडे प्रसंगी जर त्यांचं वैर करणारा जर वैरी जरी आला ना तरी त्यांच्याप्रती ते करुणाच करतात, द्वेष करत नाही. हा करुणाभाव बोधिसत्वामध्ये असतो. आणि म्हणून या करुणा भावनेमुळेच एक बोधिसत्व दान करतात. करुणा नसेल तर काहीच करत नाहीत बघा, काहीच करू शकत नाही. सिद्धार्थ गौतमाने, सिद्धार्थ बोधिसत्व होते ना, सिद्धार्थ बोधिसत्व होते. बोधिसत्वाने गृहत्याग केला, ज्याला आपण महाविनिष्क्रम म्हणतो. कशामुळे गृहत्याग कशामुळे केला? आपण तर ते याच्यात फसल्यानं बघा. 4 गोष्टी पाहिल्या म्हणून गृहत्याग केला. नाहीतर ते म्हणतात रोहिणी नदीचं पाणी, त्याच्यावर युद्ध प्रसंग आला, त्या कारणामुळे गृहत्याग केला. याच्यामध्येच आपण फसलेले आहोत. बौद्ध लोकांमध्ये याच्यामध्ये वादविवाद सुरू आहे की 4 गोष्टी पाहिल्यामुळे गृहत्याग केला की रोहिणी नदीच्या पाण्याच्या कारणामुळे गृहत्याग. याच्यामध्ये आपला वाद चालू आहे बघा. अरे मुख्य कारण काय त्याचं? सिद्धार्थ बोधिसत्वाने जो गृहत्याग केला त्याचं मुख्य कारण काय? मुख्य कारण काय आहे? सिद्धार्थ हे बोधिसत्व होते आणि बोधिसत्वाच्या मनामध्ये करुणा असते बघा. याच करुणा भावनेमुळे सिद्धार्थ बोधिसत्वाने गृहत्याग केला. करुणा कशाबद्दल होती? या समग्र या लोकांप्रती, या जनतेप्रती, की हे लोक जे दुःखी आहेत, या लोकांचं दुःख दूर झाला पाहिजे, काहीतरी मार्ग शोधला पाहिजे, दुःखमुक्तीचा मार्ग आपण शोधला पाहिजे. अनंत करुणा होती बघा बोधिसत्व सिद्धार्थाच्या मनामध्ये. आणि म्हणून तर त्याने त्याग केला. हे सोपं होतं का त्याग करणं? ते 3 महल, उन्हाळ्याचा महल वेगळा, हिवाळ्याचा महल वेगळा, पावसाळ्याचा महल वेगळा, तेवढी सारी अमापन संपत्ती, एकमेव वारसदार होते, सोन्याची नांगर चालायचे, हजारो एकर शेती होती. त्या सर्व कपिल वस्तू नगरीचा त्याग केला बघा, परिवाराचा त्याग केला. राजा शुद्धोधन, प्रजापती गौतमी, पत्नी होती यशोधरा, पुत्र राहुल होते, या सगळ्या परिवाराचा, मित्रमंडळीचा त्याग केला, सर्वस्वाचा त्याग केला. कशामुळं बरं? कशामुळं? ही करुणा भावना आहे बघा. आणि जेव्हा बोधिसत्वामध्ये ही करुणा भावना उत्पन्न होते तर बोधिसत्व यनकिंचितही या बाकी या भौतिक सुख साधनांचा यनकिंचितही विचार करत नाही, दान करतात, म्हणजे त्याग करतात. ही पारमिता आहे बघा बोधिसत्वाची. सर्वस्वाचा त्याग करतात, सर्वस्वाचा त्याग. तर बघा भगवान बुद्धांनी परिवाराचा त्याग केला, कपिलवस्तू नगरीचा त्याग केला, या सर्वस्वाचा त्याग केला. त्याच्यामुळेच तर सिद्धार्थ बोधिसत्व बुद्ध होऊ शकले. आणि जर सिद्धार्थाने विचार केला असता, नाही नाही मी कशाला जो माझा महल सोडून, मी कशाला जो माझा परिवार सोडून, मी कशाला जाऊ माझी ही धनसंपत्ती सोडून, मी कशाला गृहत्याग करू, माझी पत्नी आहे, माझा मुलगा आहे, कशाला जाऊ मी छान माझं अगदी आरामशीर माझं जीवन आहे बघा, एकमेव मी वारसदार आहे या शाक्य नगरीचा आहे, शाक्य कुळाचा, असा जर विचार केला असता तर ते बोधिसत्व नसते बघा. ते नक्कीच बोधिसत्व नसते. सिद्धार्थ बोधिसत्व होते आणि बोधिसत्वाचा सर्वात मोठा आधार असतो करुणा. आणि करुणा भावनेमुळे सिद्धार्थ म्हणजे बोधिसत्वाने या सर्वस्वाचा त्याग केला, या सर्व गोष्टीचा परित्याग करून गृहत्याग केला. नंतर मग ध्यान मनन चिंतन करून दुःखमुक्त झाले, अरहंत झाले आणि बुद्ध झाले बघा. तर यामागचं सर्वात मोठं हे दान पारमिता आहे. तर अशा प्रकारे बघा भगवान बुद्धांनी या दान पारमिताचं महत्त्व सांगितलेलं आहे. हे दान पारमिता आहे. तर या दान पारमिताची परियत्ती कशी करावी? परियत्ती याचा अर्थ होतो म्हणजे दान पारमिताला प्रॅक्टिकली तुम्ही आपल्या आचरणामध्ये कसं आणलं पाहिजे ते सुद्धा आपल्याला समजलं पाहिजे ना. धम्माची परियत्ती करतो आपण, म्हणजे धम्माचं प्रत्यक्ष आचरण करतो, अगदी त्याप्रमाणे दानाची सुद्धा परियत्ती तुम्ही करावी. म्हणजे दानाला प्रॅक्टिकली प्रत्यक्षपणे तुम्ही त्याचं आचरण करावं. फक्त सांगण्यापुरतं नाही, ऐकण्यापुरतं नाही, ते तुम्ही प्रत्यक्ष केलं पाहिजे. त्याला म्हणतात दान परियत्ती. तर कशा प्रकारे दान परियत्ती करावी? तर भगवान बुद्धांनी 3 प्रकारची दान परियत्ती सांगितलेली आहे. म्हणजे दान प्रत्यक्ष कसं करावं, दानाचं आचरण कसं करावं, प्रत्यक्ष आचरण. तर दानाचं म्हणजे या दानाचं प्रत्यक्ष आचरण करण्याच्या 3 पद्धती आहेत, किंवा
दान परियत्ती हे 3 प्रकारे करता येते. तर त्यापैकी पहिलं जे दान आहे किंवा त्याला आपण दानाचे 3 प्रकारसुद्धा म्हणू शकतो. तर दानाचे 3 प्रकार भगवान बुद्धाने सांगितलेलं आहे. त्यातलं पहिलं जे दान आहे त्याला म्हणतात आमिष दान. काय म्हणतात? आमिष दान. आमिष दान याचा अर्थ होतो की एखाद्या व्यक्तीच्या भौतिक सुख साधना म्हणजे भौतिक गरजांची पूर्तता करण्यासाठी जे काही आपण दान करतो त्याला आमिष दान म्हणतात. तसं उदाहरणार्थ एखादा भिकारी आहे, भिकाऱ्याकडे म्हणजे पैसा नाही आहे, ज्याला जेवण पाहिजे, भूक लागलेली आहे, त्याच्याकडे पैसा नाही आहे. असा जर भिकारी तुमच्याकडे आला, तुमच्याकडे भीक मागतोय, तर तुम्ही काय करता? मग तुमच्याकडे काही जर अन्न वगैरे असेल, जेवण असेल, तर ते जेवण तुम्ही त्याला देऊन टाकता. बरोबर आहे? हे झालं आमिष दान. म्हणजे त्याची जी भौतिक गरज आहे, कोणती भौतिक गरज? भूक शमविण्यासाठी तुम्ही आमिष दान केलं, अन्नाचं दान केलं. तुमच्याकडे अन्न नाही आहे तर तुम्ही त्याला पैशाचं दान दिलं. हे घे भाऊ, 5 रुपये घे, जा वडापाव खा, काहीतरी खा, पोटाला आराम दे. तुम्ही काय केलं? त्याला पैशाचं दान दिलं. कशासाठी? त्याची जी भौतिक गरज आहे, भूक लागलेली आहे, तर त्या भुकेला शमविण्यासाठी तुम्ही पैशाचं दान केलं. याला म्हणतात आमिष दान. जर समजा त्याच्याकडे कपडे नाही आहे, तुम्ही त्याला कपड्यांचं दान दिलं, त्याला म्हणतात आमिष दान. किंवा ज्याला राहण्याकरिता घरच नाही, त्याच्याकडे खूप मोठं मन करून तुम्ही त्याला निवारा दिला, राहण्याकरिता निवारा दिला, घर दिलं, ते आमिष दान आहे. म्हणजे एकंदरीत पुढील व्यक्तीच्या, तो जो व्यक्ती आहे त्या व्यक्तीच्या सर्व प्रकारच्या भौतिक गरजांना पूर्ण करण्यासाठी जे जे काही तुम्ही दान देता ना, त्या सर्वाला आमिष दान असं म्हणतात. आमिष दान समजलं? अन्नाचं दान, वस्त्राचं दान, पैशाचं दान, गाडीचं दान, घराचं दान. तर असं हे आमिष दान आहे. आता तुम्ही भोजन दान देता भिक्खू संघाला, हे सुद्धा आमिष दान आहे. कारण भूक ही आपली गरज आहे ना, ही आपल्या शरीराची गरज आहे. तर तुम्ही भोजन दान देता, हे आमिष दान आहे. हे शरीर व्यवस्थित झाकता आलं पाहिजे. या शरीराला झाकून, लज्जांग झाकून 4 लोकांमध्ये जाऊन भिक्षूंना धम्माची देसना करता आली पाहिजे. याकरिता तुम्ही हे चिवरसुद्धा दान देता. हे सुद्धा एक प्रकारचं आमिष दान आहे. जर आपले भिक्षू आजारी पडले तर ते आजारातून मुक्त व्हावे, याकरिता तुम्ही त्यांना गरज काय आहे? म्हणजे औषधींची गरज आहे ना, तर तुम्ही त्यांना औषधींचं दान देता. हे आमिष दान आहे. किंवा आपल्या इथे भिक्षूंनी राहावं, इथे राहून त्यांनी धम्माची देसना करावी, याकरिता तुम्ही सगळे उपासक उपासिका सुंदर अशी कुटी बांधता. त्या कुटीमध्ये भिक्षूंची राहण्याची व्यवस्था करता आणि ती भिक्षूंची कुटी भिक्खू संघाला दान करता. हे सुद्धा एक प्रकारचं आमिष दान आहे बघा. तर ही झाली तुमची परियत्ती. म्हणजे उपासक आणि उपासिकांची दान परियत्ती कधी होते? जेव्हा तुम्ही अशा प्रकारे दान पुण्य करता भौतिक गरजा पूर्ण करण्यासाठी, तेव्हा त्याला म्हणतात आमिष दान. हे आमिष दान आहे. अशा प्रकारे ही धम्म म्हणजे दान परियत्तेचं पहिलं दान आहे. कोणतं? आमिष दान. तर तुम्ही दैनंदिन जीवनामध्ये आमिष दान नेहमीच करता. काही ठिकाणी पैशाचं पण दान करतो आपण, हे सुद्धा आमिष दान आहे. धम्म कार्यासाठी आपण दान करतो, समाजकार्यासाठी आपण दान करतो. हे विहार आपण निर्माण केलं, यासाठी आपण दान केलेलं आहे. कुटी निर्माण केली, इकडे आपण लायब्ररी निर्माण केली. हे सर्व मयूर पार्क आपल्या विहाराचा संघटना, विहाराचा परिसर सुशोभित करण्यासाठी, विकसित करण्यासाठी आपण जे जे काही भौतिक वस्तूचं दान दिलं, ही सर्व तुमची दान पारमिता आहे. ही सर्व तुमची दान परियत्ती आहे. प्रॅक्टिकली प्रत्यक्ष तुम्ही केलेलं हे दान आहे बघा. तर अशा प्रकारे याला आमिष दान असं म्हटलेलं आहे. दुसऱ्या प्रकारचं दान आहे अभयदान. काय म्हणतात? अभयदान. अभयदान म्हणजे काय? अभयदान याचा अर्थ होतो एखाद्याला जीवदान देणे. जीवदान म्हणजे एखादा व्यक्ती समजा काही कारणास्तव आजारी पडला,
किंवा तो मरणार आहे बघा, आता मरणार आहे काही कारणांमुळे, तर अशाला जर तुम्ही त्याचा प्राण वाचविण्यासाठी जर दान देत असाल ना, ते तुमचं अभयदान आहे बघा. बघा काही काही ठिकाणी म्हणजे व्यक्ती जेव्हा मरतो ना, आता ते दान देणं सुरू झालं बघा, तर आपलं हे शरीर मृत होऊन जाते, आपण त्याला अग्निसंस्कारित करतो. पण बरेचसे लोक काय करतात आजकाल, ज्यांना दानाचं महत्त्व समजलेलं आहे, तर ते त्या बॉडीला म्हणजे जाळत नाही, तर मेडिकलला म्हणजे जे मेडिकल असतात त्यांना त्या बॉडीचं दान करतात बघा. बॉडी दान कशासाठी, की जे कोणी मेडिकलचे जे विद्यार्थी आहेत त्यांना रिसर्च करता यावं याकरिता दान करतात बघा. तर हे तर दान झालं बघा. पण याच्याही पुढे जाऊन अभयदानाचं जर महत्त्व पाहायचं असेल, तर एखाद्याचा प्राण वाचविण्यासाठी तुम्ही जर दान पारमिता कशी असते बघा, दानाची परियत्ती बोधिसत्वाची, जर एखाद्याचा प्राण वाचवण्यासाठी जर तुम्हाला तुमचा एखादा शारीरिक अंगसुद्धा जर दान द्यायची वेळ आली, तर बोधिसत्व मागे हटत नाहीत बघा. आज बघा काय बऱ्याचशा ठिकाणी किडनीचं दान करतात ना, किडनीचं दान करतात. काही काही ठिकाणी ते आपले ह्या डोळ्यांचं दान करतात, डोळ्यांचं दान. श्रीलंका या देशातील लोक डोळ्यांचं पण दान करतात. तिथून डोळ्यांचं म्हणजे इम्पोर्ट होते बघा, डोळे एक्सपोर्ट इम्पोर्ट होतात डोळ्यांचं. म्हणजे श्रीलंकेचे लोक डोळ्याचं पण दान करतात बघा, डोळ्याचं दान करतात. म्हणजे अभयदान आहे हे, अभयदान. एखाद्याचा प्राण वाचविण्यासाठी, एखाद्याला जीवदान देण्यासाठी जर तुम्हाला स्वतःचाही त्याग करण्याची जर वेळ आली, तर बोधिसत्व मागे हटत नाही. कारण करुणा आहे ना, हे त्याचा प्राण वाचावं म्हणून, त्याला जीवदान मिळावं म्हणून, हे अभयदान आहे बघा. आपल्या जीवनामध्ये जर असा एखादा प्रसंग आला, आपल्यामुळं आपल्या दानामुळं जर एखाद्याचा प्राण वाचत असेल, तुमच्या दानामुळं एखादा शब्द दान द्या, शब्दाचं दान. जर कोणी आत्महत्या करायला जात असेल तर त्याला शब्दाचं दान द्या. शब्द कोणते, त्याला धीर देणारे, त्याला हिंमत देणारे, त्याला शब्दाचं दान द्या. बघा त्याचा आत्महत्याचा विचार निघून जाईल. ते तुमचं अभयदान आहे बघा. खूप मोठं दान आहे बघा हे. अभयदानाची परियत्तीसुद्धा आपल्या करता आली पाहिजे. हे अभयदान आहे. त्यानंतर तिसरं दान सांगितलेलं आहे धम्मदान. सर्वश्रेष्ठ दान सांगितलेलं आहे धम्माचं दान. आणि धम्माचं दान हे प्रत्येकाने करायला पाहिजे. धम्माचं दान म्हणजे काय, दुःख मुक्तीचा मार्ग दुसऱ्यांना सांगणं धम्माचं दान आहे. जर तुमच्यामुळे एखादा व्यक्ती शीलवान होत असेल, तर ते तुमचं धम्माचं दान आहे. तुमच्यामुळे जर एखादा व्यक्ती जर सदाचारी जीवन जगत असेल, ते तुमचं धम्माचं दान आहे. तुमच्यामुळे जर एखादा व्यक्ती बुद्ध धम्म संघाप्रती श्रद्धावान होत असेल, ते तुमचं धम्माचं दान आहे बघा. हे धम्माचं दान. तुम्ही या ठिकाणी आलात, आम्ही तुम्हाला काय करतोय, धम्माचं दान करतोय ना. कशासाठी, तुमचं मंगल व्हावं, तुमचं कल्याण व्हावं, तुम्हाला दुःखमुक्तीचा मार्ग समजावा, याकरिता प्रत्येक भिक्खू संघ बघा उपासक आणि उपासिकांना धम्माचं दान करतात. ही काय आहे, हे धम्माचं दान आहे बघा. तुम्हाला धम्म समजेल तर तुम्ही दुसऱ्यांना धम्म सांगाल, त्याच्या धम्माबद्दल श्रद्धा उत्पन्न होईल. तो सर्व प्रकारच्या अकुशल गोष्टींना सोडेल, त्याग करेल, धम्माच्या मार्गावरतील धम्माचं आचरण करून शीलवान बनेल, सदाचारी बनेल. हे कशामुळे, तुम्ही दिलेल्या धम्मदानामुळे. म्हणून धम्माचंही दान आपण केलं पाहिजे. तर अशा प्रकारे ही 3 प्रकारचे दान भगवान बुद्धाने सांगितलेलं आहे. आमिषदान, परियत्ती करा, दानाची परियत्ती, आमिषदान करत चला. त्यानंतर अभयदानसुद्धा करत चला. आपल्यामुळे एखादा प्राण वाचत असेल तर नक्की त्याचा म्हणजे मागे हटू नका, त्याला अभयदान करा. आणि तिसरं धम्माचं दान करा. एखाद्याला सदाचारी बनविण्यासाठी, त्याला श्रद्धावान बनविण्यासाठी, त्याला कुशल बनविण्यासाठी, तर त्याला तुम्ही धम्माचे दान करा. ही दान परियत्ती आहे. या 3 प्रकारच्या दान परियत्ती आहे. तर अशा प्रकारे दानाबद्दल भगवान बुद्धांनी खूप काही तत्त्व शिकवलेली आहेत. ॲक्च्युली अर्धा पाऊण तासाच्या प्रवचनामध्ये बोधिसत्वाची दानपारमिता हे परिपूर्ण स्पष्ट करणं फार कठीण आहे बघा. कारण दानाबद्दल म्हणजे दानावरच धम्म टिकलेला बघा.
दानावरच धम्माची परंपरा टिकलेली आहे. एवढं महान महत्त्व आहे बघा दानाचं. म्हणून दानाला खूप चांगल्या प्रकारे आपण समजून घेतलं पाहिजे. किमान दानाचं महत्त्व जरी आपल्याला समजलं ना आणि त्याचं जर आपण परियत्ती आपल्या जीवनामध्ये केली तर किमान आपल्यामध्ये जे दान पारमीचं बल तरी आपल्यामध्ये उत्पन्न होईल. एक जातक कथा आहे. या दानाच्या संदर्भामध्ये जातक कथा पुस्तक आहे बघा. जर तुमच्याकडे असेल तर ते पुस्तक तुम्ही नक्की वाचा. जातक कथा भगवान बुद्धाच्या पूर्वजन्मातील त्यांच्या पूर्व जातकातील काही कथा सांगितलेल्या आहेत की ज्या कथेमध्ये भगवान बुद्धांनी बोधिसत्वाच्या जन्मात आपल्या वेगवेगळ्या पारमिता कशा पूर्ण केल्या त्यापैकीच दान पारमितावर सुद्धा एक वेसंतर राजाची कथा जातक कथेमध्ये आलेली आहे. फार प्रेरणादायक कथा दानाबद्दल की एक बोधिसत्व आपली पारमिता पूर्ण करण्यासाठी कशा प्रकारे सर्वस्वाचा त्याग करतात. तर तो एक शिवी नावाच्या एका देशामध्ये वेसंतर नावाचा एक राजा राहत होता जे बोधिसत्व होते. वेसंतर राजा. आणि हा वेसंतर राजा एवढा दानशूर होता की वयाच्या 8व्या वर्षीच त्याने महादान करण्याचा संकल्प केला होता. महादान करण्याचा संकल्प केला. जेव्हा तो राजा झाला तर राजा झाल्यानंतर त्याने आपला संकल्प पूर्ण करण्याचा निश्चय केला. म्हणजे त्याचा विवाह झाला. विवाह होऊन त्याला पत्नी मुलं बाळं सर्व त्याचा परिवार झाला. तो राजा झाला. तर राजा झाल्यानंतर एकदा काय झालं की कलिंग देशातील काही लोक त्याच्या राज्यामध्ये आले. तर असं म्हणतात की त्या राजाकडे एक पांढरा हत्ती होता. आणि पांढरा हत्ती त्याचं वैशिष्ट्य असं होतं पांढऱ्या हत्तीमुळं त्या ठिकाणी पाऊस पडायचा असं बल त्या पांढऱ्या हत्तीमध्ये होतं. त्या लोकांना समजलं की वेसंत राजाकडे तो पांढरा हत्ती आहे. तो हत्ती आपण घेतला पाहिजे. आपल्याकडे आता दुष्काळ पडला पाऊस नाही आहे. तो जर हत्ती आपण आणला तर आपल्याकडे सुद्धा पाऊस येईल. तर ते सगळेजण जातात त्या वेसंत राजाला म्हणतात की राजा आमच्या कलिंग देशामध्ये पाऊसच नाही आहे. दुष्काळ पडला. सगळीकडे सुख आहे. तो जो पाऊस पाडणारा जो हत्ती आहे तो हत्ती आम्हाला दान करा. तर वेसंत राजा यनकिंचितही विचार न करता दान पारमिता पूर्ण करण्यासाठी त्या हत्तीचं दान त्या लोकांना करून घ्या. हत्ती पाहिजे का? हत्ती पण दान घेऊन जा. ते लोक हत्ती घेऊन जातात. हत्ती घेऊन गेल्यामुळं प्रजा नाराज होते. जनता नाराज होते. मंत्रिमंडळ पण नाराज होते. तर मंत्रिमंडळ काय करतात की त्या वेसंत राजाचे जे वडील असतात त्या वडिलांवरती प्रभाव टाकतात की तुमच्या मुलानं अशा प्रकारे तो आपला हत्ती एवढा महत्त्वाचा हत्ती दान दिला. महत्त्वाचा हत्ती ते घेऊन गेले. आता आपल्या राज्याचं कसं होईल? जनता नाखुश आहे. लगेच त्याला राजपदावरून पदभ्रष्ट करा आणि त्याला या राज्यातूनच निष्कासित करून टाका असा प्रभाव टाकतात. तर बघा त्याचे वडील वेसंत राजाचे वडील त्या वेसंतराला हे सगळं सांगतात. तर वेसंत राजा म्हणतो की पिताश्री तुम्ही बिलकुल काळजी करू नका. मी या सगळ्या राजमहलाचा त्याग करून या राज्याचा त्याग करून मी निघून जाईल. पण माझ्यामुळं तुमच्यावर कोणता दुःखद प्रसंग येऊ देणार नाही. तर बघा वेसंतर राजा म्हणजे वेसंतर जे बोधिसत्व असतात ते त्या सगळ्या राजपदाचा त्या राजमहलाचा त्या सर्व स्वाता त्याग करून पत्नी आणि त्याची 2 मुलं असतात त्या सर्वांना घेऊन एका रथावर स्वार होतात आणि रथावर स्वार होऊन त्या राज्याचा त्याग करून ते निघून जातात. सगळा त्याग केला. पुढे गेल्यानंतर मग काही लोक त्यांना भेटतात आणि ते त्यांना थांबवतात आणि त्या राजाला म्हणतात वेसंतराला म्हणतात की आम्हाला हे जे तुमचा जो रथ आहे या रथाची गरज आहे. हे जे घोडे आहेत या घोड्याची गरज आहे. हे रथ आणि हे घोडे तुम्ही आम्हाला दान करा. वेसंत राजा बिलकुल दुसरा कोणताच विचार करत नाही. लगेच दान म्हटलं की घोडे पण दान करून टाकतो. तो जो रथ असतो तो रथ पण दान करून टाकतो. आणि तसेच मग सगळे परिवार पायी निघतात. पुढे गेल्यानंतर एका झोपडीमध्ये एक ब्राह्मण म्हातारा असतो. अत्यंत आजारी पडलेला असतो. खूप म्हातारा असतो. आजारी पडलेला असतो. तर तो ब्राह्मण जो त्याला आवाज देतो आणि म्हणतो की मी आजारी आहे आणि माझी सेवा करण्यासाठी माझे मुलं बाळं कोणीच नाही आहे.
तर मला तुमची दोन्ही मुलं आणि पत्नी यांना दान करा माझी सेवा करण्यासाठी, जेणेकरून मी आजारातून मुक्त होईल. तर वेसंत राजा बघा आपली दोन्ही मुलं आणि पत्नी यांचंही दान करतात की जा त्या ब्राह्मण म्हाताऱ्याची सेवा करा, त्यांना आजारातून मुक्त करा. त्यांचाही त्याग करतात, परिवाराचाही त्याग करतात. बघा सर्वस्वाचा त्याग करून टाकतात. बघा एवढी मोठी त्याग पारमिता ते वेसंत राजा करतात. म्हणजे ही जी वेसंत राजाची ती दान पारमिता आहे या जातक कथेमध्ये सांगितलेली आहे. तर असं म्हणतात की हाच वेसंत राजा अशाच प्रकारे दान करत 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 सरते शेवटी मृत्यूला प्राप्त झाला आणि मृत्यूला प्राप्त होऊन तुषित देवलोकामध्ये सुमेध बोधिसत्व म्हणून जन्मास आला. आणि तोच सुमेध बोधिसत्व नंतर मग महामायेच्या स्वप्नामध्ये येतो. महामायेला म्हणतो की मला पुढचा जन्म तुझ्या पुढे जन्मास घ्यायचा आहे. तर महामाया स्मित हास्य करते आणि आनंदाने होकार देते. तर त्या महामायेच्या पोटी त्याच सुमेध बोधिसत्वाचा जन्म सिद्धार्थ बोधिसत्वाच्या रूपाने होतो. आणि हेच सिद्धार्थ बोधिसत्व ध्यान मनन पुढे तो मग ते बुद्ध होत असतात. बघा तर अशा प्रकारची हे वेसंतर राजाची कथा आलेली आहे. मी शॉर्टमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला कारण वेळ फार कमी असल्यामुळे, पण किमान आपण जातक कथा संग्रहाचं पुस्तक नक्की घ्या. भगवान बुद्धाच्या पूर्व जातकातील फार प्रेरणादायी कथा, जातक कथा त्याच्यामध्ये आपल्याला वाचायला मिळतील की कशा पद्धतीने बोधिसत्वाने आपल्या विविध जातकांमध्ये या पारमितांना कशा प्रकारे पूर्ण केलं. या पारमितांच्या बोधिसत्वाच्या कथा त्या जातक कथेमध्ये आपल्याला वाचायला मिळतात. तर जातक कथासुद्धा आपण नक्की वाचावं. तर अशा प्रकारे बोधिसत्वाच्या म्हणजे बुद्धत्व प्राप्तीच्या मार्गातील या 10 पारमितांतील पहिलं जे तत्व आहे दान तत्व कसं, हे सुद्धा आपण खूप चांगल्या प्रकारे समजून घ्यावं. तर अशा प्रकारे बोधिसत्वाची दान पारमिता आपण सर्वांनी समजून घ्यावी. यामध्ये आपल्या सर्वांचं मंगल आहे, सर्वांचं कल्याण आहे. तेव्हा सरते शेवटी पुनश्च एकदा मी तुम्हा सर्वांच्या प्रती मंगलकामना अर्पण करतो आणि तथागतांच्या आशीर्वाद गाथेने आजची धम्मदेसना आणि धम्मसंस्कार समाप्त करतो.